नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धारा या भूतलावर फक्त दोनच वेळा भाग्यवान माता होण्याचा मान दोन मातांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे. एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध. आई धारा अक्का एकीन भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठं केलं, तर दुसरीनं स्वराज्याच्या धाकल्या धन्याला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 पुरंदर गडावर झाला. जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला, कारण स्वराज्याचे दुसरे धनी जन्माला आले होते. सर्वत्र वातावरण आनंदाचे होते, पण नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच सुरू. संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई आजारी पडल्या. त्या इतक्या आजारपणात खगल्या गेल्या की शंभूराजांना दूध देखील त्या पाजू शकत नव्हत्या. अगदी तात्या असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरू झाला. ते तानुलं तेजस्वी सुंदर गोंडस बाळ भुकेनं कळवळून रडत होतं. एकीकडे जन्म देणारी माता आजाराने खेळलेली होती, तर दुसरीकडे तानुला बाळ भुकेने टाहू फोडत होतं. जिजाऊचा जीव तुटत होता. त्या शंभूराजाच्या भुकेच्या कंकर्ष आवाजानं जणू राजवाडा देखील आता रडू लागला होता. राजवाड्यातील सारेच चिंतेमध्ये बुडाले होते. तेव्हा जिजाऊंनी मावळ्यांना गडा पायथ्याशी जाऊन कुणी बाळण झालेली स्त्री आहे का ते पाहून या असे सांगितले. मावळे देखील लगेचच शोध करायला निघाले. काही वेळानंतर ते माहिती घेऊन आले की पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूर होळ या गावामध्ये तुकोजी गाठे पाटील यांची पत्नी पाळण झालेली आहे. लगेचच जिजाऊंनी तुकोजींना बोलावणे पाठवले. आई साहेबांचा निरोप आलाय म्हटल्यावर तुकोजी देखील लगेचच गडाकडे निघाले. तेव्हा जिजाऊंनी त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. सईबाई आजारी असल्यामुळे बाळास दूध देऊ शकत नाही आणि बाळ दुधासाठी रडत आहे, तेव्हा आम्हाला बाळाला दूध पाजणाऱ्या आईची गरज आहे. जिजाऊंचं हे बोलणं ऐकून तुकोजी लगेचच घरी गेले. त्यांनी हे सर्व काही आपली पत्नी धाराऊ यांना सांगितलं. हे सारं ऐकून धाराऊ गहिवरते. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकरू आणि आपल्या स्वराज्याचं धाकलं धनी आज दुधा वाचून तळमळतय हे ऐकून तिला रडूच कोसळलं. ती आपल्या दोन्ही पोरांना घेते अन लल्लक बगीन गडावरती पोहोचते. तिथे गेल्यावरती जिजाऊ धारांना सांगतात, तू जे मागशील ते मी तुला देईल, पण शंभूराजांना दूध पाज. तेव्हा धाराऊ म्हणते, आई साहेब, शंभूराजे आपले धाकले धनी आहेत आणि बाळाला दूध पाजायला तर त्याची किंमत द्यायची, तर त्या दूध पाजण्याला महत्व ते काय? मी आज माझं भाग्य समजते की मी आपल्या स्वराज्याच्या धन्यासाठी कामी येऊन आपलं छोटंसं योगदान देऊ शकते. धन्य ती धारा माय. धाराऊ लगेचच शंभूराजांना आपल्या मांडीवर घेतात, त्यांना डोक्यावरती पदर टाकतात आणि बाळाला दूध पाजतात. शंभूराजे फुकेलेले असतात. ते दूध पिऊन तृप्त होतात आणि झोपी जातात. धाराऊ आपल्या मुलाप्रमाणे संभाजी राजांचा देखील दूध पाजत असतात. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. बाळण झाले. धारांनी स्वतःच्या पोटच्या पोराला जेवढ्या आत्मीयतेने दूध पाजलं तेवढ्याच आत्मीयतेने शंभूराजांनाही पाजलं. सईबाईच्या निधनानंतर धारांनी शंभूराजांचा सांभाळ केला. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं. दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे त्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या. पुण्याजवळील भोळ मावळातल्या कापूरडोह गावातील एक कुलवंत मराठा कुटुंबातील धनगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या. त्या तुकोजी गाठे पाटील यांच्या पत्नी होत्या. संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळ शंभूराजे यांचे संगोपन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कृतज्ञतेची जाणीव म्हणून धारांना दरवर्षी 16 होणांची तैनाती करून दिली. तेवढेच नव्हे तर त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेतही घेतले. त्या संभाजी राजाचा दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या. धन्य ती आई जिनं संभाजी राजांना दूध पाजून इतकं शूरवीर आणि धैर्यवीर बनवलं. छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊचे वंशज आजही कापूर होळ गावातच राहतात. धाराऊ या शंभूराजांच्या आयुष्यातील यशोदा ठरल्या. जय शंभू.